हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर परत एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, जो आहे छुपा धोका। आपले सणवार तर काही गोडधोड खाल्ल्याशिवाय साजरेच होत नाहीत आणि आजकालच्या पार्टी कल्चरमुळे सणावाराशिवाय सुद्धा आपण कित्येकदा गोड खातो, डेझर्ट खातो। रात्री डिनर नंतर डेझर्ट खाण्याची पद्धत सुद्धा आपल्याकडे खूप रुजू व्हायला लागलेली आहे। साखर अतिशय सामान्य वाटणारी गोष्ट आहे, पण त्याच्या वाईट परिणामांच्या कडू सत्यामध्ये आज आपण उतरणार आहोत। आणि आपण जे गोड पदार्थ खातो त्या व्यतिरिक्त आपण जे अन्न दररोज खातो त्यामध्ये जी छुपी साखर असते त्याचे परिणाम इतके गंभीर असू शकतात याबद्दल आपणास कल्पना सुद्धा येणार नाही। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या परिणामांपासून सुटका कशी मिळवायची ते सुद्धा मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। सर्वप्रथम बघूया आपल्या आवडीचा विषय, वजन वाढणे। गोड पदार्थ किंवा साखरयुक्त पदार्थ हे वजन वाढण्यासाठी अक्षरशः बॉम्बचं काम करतात। विचार करा की समजा तुम्ही एक कॅन सोडा पिलेला आहे, तर या सोड्यामध्ये कॅलरीज किती असतील? तर साधारण 150 कॅलरीज याच्यामध्ये आहेत। आपल्या शरीरामध्ये ही अतिरिक्त साखर फॅट म्हणून जमा होते आणि झपाट्याने वजन वाढायला सुरुवात होतं। पूर्ण जगामध्ये हे सॉफ्ट ड्रिंक्स जे आहेत, कोल्ड ड्रिंक्स ज्याची खूप फॅशन आहे, ते वजन वाढण्यासाठी नंबर 1 वर आहेत असं मानलं जातं। हे सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स हे वजन वाढण्याचा एक सापळाच आहे असं म्हणा ना। नंबर 2 चा धोका आहे टाइप 2 डायबिटीज। जेव्हा अतिरिक्त गोड पदार्थ किंवा अतिरिक्त साखर खाल्ल्या जाते तेव्हा आपल्या शरीराला ते जाळण्यासाठी जास्त काम करावं लागतं आणि त्यामुळे इन्सुलिनवर आणि पर्यायाने तुमच्या स्वादुपिंडावर म्हणजेच पॅन्क्रियाजवर अतिरिक्त ताण येतो। इन्सुलिन जे हार्मोन पॅन्क्रियाज सिक्रेट करतं आणि ज्याचं काम अतिरिक्त साखर जाळणं हे आहे, परंतु जर ती अतिरिक्त साखर वाढत गेली तर इन्सुलिनला जास्त काम करावं लागतं। सेल्स त्यांचं ऐकत नाहीत, सेल्स त्याला रिस्पॉन्स देत नाही आणि त्याला मेडिकल भाषेमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हटलं जातं। आणि जेव्हा हा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढायला लागतो तेव्हा प्री डायबिटीज किंवा त्या कालांतराने डायबिटीज त्या व्यक्तीला होऊ शकतो, टाइप 2 डायबिटीज। पुढचा धोका आहे थेट तुमच्या हृदयाला। यामध्ये काय होतं, जास्त गोड पदार्थ किंवा साखर खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढायला लागतं, म्हणजे अवयवांमध्ये जळजळ वाढायला लागते। त्यामुळे काय होतं की डायबिटीजचा धोका निर्माण होतो, ब्लड प्रेशर वाढू शकतं। त्यामुळे तुमच्या हृदयावर अतिरिक्त ताण पडतो आणि याच्यामुळे पर्यायाने कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, अतिरिक्त चरबी शरीरामध्ये वाढायला लागते, त्यामुळे ट्रायग्लिसराइड्सचा धोका वाढायला लागतो आणि हृदयाला अतिरिक्त काम करावं लागतं। त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका परत अनेक पटींनी वाढायला लागतो। तसंही आपल्या हृदयाला खूप जास्त काम करावं लागतं, त्यामुळे साखर जास्त खाऊन त्याचं काम अजून प्लीज वाढवू नका। आता साखर पुढचा हल्ला करते यकृतावर म्हणजेच लिव्हरवर। आपण यकृतापेक्षा लिव्हर हा शब्द जास्त वापरतो। या साखरेमुळे लिव्हरमध्ये सुद्धा इन्फ्लमेशन वाढायला लागतं आणि त्याला सुद्धा धोका निर्माण होतो। पर्टिक्युलरली फ्रक्टोज नावाची जी शुगर आहे ती या यकृतामध्ये धोका निर्माण करते आणि हा सतत जर धोका निर्माण होत राहिला, सतत इन्फ्लमेशन वाढायला लागलं यकृतामध्ये, तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर नावाची एक कंडिशन निर्माण होते आणि ती अतिशय धोकादायक असते। हे झाले शरीरातील मोठ्या अवयवांवरचे धोके। याचबरोबर शरीरातल्या बाकी छोट्या छोट्या अवयवांवर सुद्धा अतिरिक्त साखर धोका निर्माण करते। आपण लहान मुलांना नेहमी सांगतो की चॉकलेट खाऊ नका, गोड खाऊ नका, त्याच्यामुळे दातामध्ये कॅव्हिटीज होतील, दात किडतील, दात खराब होतील, गोड खाल्ल्यानंतर ब्रश करा। परंतु या गोष्टी आपण मोठे झाल्यावर सपशेल विसरून जातो। दातांमध्ये कॅव्हिटीज किंवा दात किडणे हे प्रकार मोठ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतात, फक्त लहान मुलांमध्येच नाही। त्यामुळे मोठ्यांनी सुद्धा साखर खाताना किंवा गोड खाताना दातांची अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे। याचबरोबर काही जणांना गोड खाल्ल्यानंतर एकदम खूप छान वाटतं तेव्हा आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने थकल्यासारखं वाटतं, फटीग, आणि त्यांना पुन्हा गोड खाण्याची इच्छा होते।
तर हे रोलर कोस्टर सारखं चालू राहतं की गोड खावंसं वाटतं, गोड खाल्ल्यानंतर परत काही वेळाने थकवा येतो आणि थकवा येतो म्हणून परत एकदा गोड खावंसं वाटतं. याचबरोबर स्किनवर सुद्धा कितीतरी वाईट परिणाम अतिरिक्त साखरेमुळे होतात. स्किन डिसीजेसचं सुद्धा प्रमाण वाढतं, पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढतं. मग आता याच्यासाठी करायचं काय? साखर जर इतकी वाईट आहे तर ती पूर्ण अवॉइड करायची का? कधीच गोड खायचं नाही का? तर फ्रेंड्स, तसं नाही आहे. फळं किंवा भाज्या याच्यामध्ये नॅचरल शुगर असते. तर या नॅचरल शुगरचं सेवन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आर्टिफिशियल शुगर जी आहे ती अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. आणि खाताना काही तुम्ही सवयी लावून घ्या. नंबर 1, लेबल वाचायला विसरू नका. कुठलंही पॅकेज फूड घेताना त्याच्यामध्ये हिडन शुगर किती आहे हे बघा. शुगर फ्री असं लिहिलेलं असतं तेव्हा तर जरूर बघा की त्यामध्ये कुठल्या छुप्या पद्धतीमध्ये साखर आहे. फॉर एक्झाम्पल कॉर्न सिरप अतिशय धोकादायक, खूप हाय शुगर कंटेंट त्याच्यामध्ये असते. किंवा मॅपल सिरप ते सुद्धा गोड आहे. किंवा काही जणांची समजूत असते की गूळ त्याला रिप्लेसमेंट आहे, परंतु सगळेच हे गोड पदार्थ साखरे इतकेच धोकादायक आहेत, घातक आहेत. त्यामुळे काहीही पॅकेज फूड खाण्याच्या आधी प्लीज लेबल वाचण्याची सवय लावा. फळं त्याच्या मूळ स्वरूपामध्ये खाण्याचा प्रयत्न करा. फ्रूट ज्यूस या स्वरूपात घेऊ नका. तसंच कोल्ड ड्रिंक्स वगैरेचा वापर टाळा. त्याच्याऐवजी शुद्ध पाणी हे सगळ्यात उत्तम पेय आहे. दिवसात 7 ते 8 ग्लास पाणी नक्की प्या. तिसरा उपाय आहे की माइंडफुल ईटिंग, म्हणजे जेवणापूर्वी विचारपूर्वक जेवण निवडा. खूप भूक लागलेली आहे आणि मग त्याच्यानंतर काहीतरी समोर ऑप्शन दिसतील ते खाऊ नका. तर वेल प्लॅन्ड मील करा. म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये नाश्त्याला काय खाणार आहे, लंचला काय खाणार आहे, डिनरला काय खाणार आहे, किंवा मध्ये जर भूक लागली तर स्नॅक्स म्हणून काय खाणार आहे याचा नक्की विचार करा. कधी कधी काय होतं, युजली खूप भूक लागली की गोड पदार्थांकडे आपण अट्रॅक्ट होतो, परंतु तसं टाळा. गोड पदार्थांपर्यंत जाण्यापूर्वी आधी विचार करा की मला हे खायचं आहे का, किंवा मला हे चालणार आहे का, किंवा याच्याऐवजी मला दुसरं काही खाता येईल का, आणि जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक स्नॅक्सची निवड करा. असे छोटे छोटे बदल जर सातत्यपूर्ण करत आपण गेला तर तुमच्या आरोग्यामध्ये आमूलाग्र बदल तुम्हाला आढळून येतील. तुम्हाला साखर सोडण्यासाठी काय चॅलेंजेस आहेत किंवा तुम्हाला साखर सोडण्यासाठी काय अडथळे येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच एका पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या कुटुंबियांची छान काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा. बाय बाय.